अशोक पिंपळकर. मी राजुराचा रहिवासी आहोत. मी 10th केलं माझं विलासाग्राम कॉन्व्हेंट हायस्कूल बल्लारपूरमधून. त्यानंतर मी 12th केलं कॉमर्समध्ये विद्यानिकेतन हायस्कूल ज्युनियर कॉलेज चंद्रपूरला. त्यानंतर मी वळलो आपलं सी ए कॉमर्स फील्डमध्ये. सोबत मी BCom पण केलं. CA जायचं फाउंडेशन पहिले राहतात. फाउंडेशन माझं झालं चंद्रपूरलाच. त्यानंतर माझं इंटरमिडिएट झालं नागपूरलाच क्लासेस होतात. आणि माझं त्यानंतर आर्टिकलशिप राहतात 3 वर्षाची. ते आम्हाला एक CA सरांच्या अंडर करावं लागतं 3 वर्षासाठी. ते पण माझं नागपूरलाच झालं. त्यानंतर माझं CA फायनल ते मी ऑनलाईन केलं. ऑनलाईन क्लासेस राहतात आणि ते पूर्ण ऑनलाईनच. मी 10thमध्ये असताना मला ॲक्च्युली आयडिया नव्हती की CA फील्ड पण आहे बा. तर ॲक्च्युली माझे मोठे भाऊ आहेत, त्यांचेच मित्र होते अडानिया, सागर अडानिया. तर त्यांनी ॲक्च्युली मार्गदर्शन दिलं. ते पण त्याच फील्डमध्ये होते. ते CA करत होते आणि त्यांनी मला मार्गदर्शन दिलं की हा पण फील्ड आहे, तुला एक्सप्लोअर करायचं असेल तर करू शकते. आणि पण मला पण थोडं इंटरेस्टिंग वाटलं. त्यांनी थोडं विस्तारमध्ये मला सांगितलं की काय राहतात, कसं फील्ड आणि ते नवीन आहे आणि किती त्याचं फ्युचर आहे अपकमिंगमध्ये. तर मला ते त्यांचं मार्गदर्शन आवडलं. आणि माझ्या भावाचं पण मला सपोर्ट होता की त्यांनी पण म्हटलं की थोडं नवीन फील्ड आहे, तू एक्सप्लोअर कर बा. नाहीतर सर्व इंजिनिअरिंगमध्ये जातात त्यापेक्षा ही वेगळी फील्ड आहे, तर तू थोडं बघ, रिसर्च कर. मला तर आवडलं. तर ते दादांनी पण मला खूप सपोर्ट केला. त्यांनी पण म्हटलं की तू काही मार्गदर्शन राहणार तर मी आहो तुझ्यासोबतच. मी पण नागपूरलाच राहतो. आणि त्या हिशोबाने मग मला ते माहिती पडलं ॲक्च्युली. याचं मूळ मंत्र माझ्यासाठी तर सेल्फ कॉन्फिडन्स राहणार. सेल्फ कॉन्फिडन्स, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे की तुम्ही करू शकता तर डेफिनेटली करू शकता तुम्ही. मॅनिफेस्टेशन म्हणते आपण स्वतः विचार करू शकतो की अरे हो मला करता येते, मी करून दाखवेल. तर इट्स गोना हॅपन, म्हणजे ते होणारच. असं नाही काही वर्ष लागणार, काही दिवस लागणार, खूप स्ट्रगल पण करावं लागेल. बट ते आहे की तुम्ही एकदा ठरवलं तर ते होणं नक्कीच आहे. मग ते आत्मशक्ती म्हणत आहे तुम्हाला की तुम्ही करू शकता, तर तुम्ही ॲक्च्युली ते पूर्ण घडवू शकता. तेच माझं पण मोटिवेशन होतं की एक सेल्फ कॉन्फिडन्स राहिलं पाहिजे. आणि पेशन्स इज मस्ट. पेशन्स तर आमच्या कोर्समध्ये तर ॲक्च्युली CAमध्ये पेशन्स खूप पाहिजे. तर असं आहे की एक सब्जेक्टमुळे आम्हाला पूर्ण सब्जेक्ट द्यावं लागते, एक सब्जेक्ट राहिल्यामुळे. तर त्याच्यासाठी पेशन्स खूप महत्त्वाचं होतं. तर मला असं वाटतं की नॉट ओन्ली इन CA बट सर्व जागी तुम्हाला पेशन्स आणि सेल्फ कॉन्फिडन्स हे 2 मेन इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. ते मला असं वाटतं की सर्वांकडे राहतं. CAमध्ये मेन सब्जेक्ट्स जे आहेत ते बेसिक आहे अकाउंट सब्जेक्ट आहे. मग त्यानंतर ती लेवल वाढत राहणार तुमची. अकाउंट्स नंतर ॲडव्हान्स अकाउंट्स राहणार. त्यानंतर तुम्हाला टॅक्सेशन, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, ऑडिट वगैरे राहणार. आणि थोडंफार लॉ पण तुम्हाला राहतात. लॉ रिलेटेड टू जनरली हे सर्व अराउंड राहतात, कंपनीच्या अराउंड राहतात. म्हणजे अकाउंटिंग तुम्हाला कंपनीच्या रिलेटेड राहणार. टॅक्सेशन प्लस आणि आपलं लॉ पण तुम्हाला कंपनीच्या हिशोबाने राहणार. मेन हे आहे की आपण कसं कंपनीला एक घडवू शकतो, त्यांचं कसं हे करू शकतो अकाउंटिंग वगैरे, आणि त्यांचं कसं फायनान्शियल सांभाळू शकतो ते राहतात. त्यासोबत तुम्ही ते ड्युरिंग 3 वर्षाचं आर्टिकलशिप राहते तेव्हा आपल्याला शिकायला भेटतं की एक इंडिव्हिज्युअल आहे त्यांचं पण कसं रिटर्न टाकू शकतो आपण. एक फर्म आहे त्यांचं कसं अकाउंटिंग राहतात, त्यांचं कसं रिटर्न राहतात
ते आपल्याला माहिती पडतात. तर मेन आहे की कंपनीशी रिलेटेड राहते ओव्हरऑल अकाउंटिंगपासून तर त्याचं टॅक्स फायलिंग. तर हे आहे बेस तुमचं अगर छान राहणार 11th-12th ॲज अ कॉमर्स स्टुडंट, तर थोडं स्कोप आणि थोडं तुमची अंडरस्टँडिंग थोडी वाढून जाणार त्या हिशोबाने. तर ते तुम्हाला बेस छान बनणार. तर माझं हेच राहणार की पहिले की 11th-12th कॉमर्स करावं, ज्यांनी जे शुअर आहे की त्यांना जायचंच आहे CA करायसाठी. अगर आणि दुसरं कोणी असेल ज्याला काही आता हे रिस्क नाही घ्यायची आहे की मला CA जायचं आहे की नाही जायचं आहे, त्यांच्यासाठी एक राहणार की 12th सायन्स रूट छान राहणार. तर ते कसं तेव्हा डिसाईड करू शकतात की मला सायन्स हवं आहे की मला CA पण करता येते. तर CAमध्ये जे फाउंडेशन राहतात, फाउंडेशनमध्ये तुम्हाला माहिती पडून जाणार की ते तुमची फील्ड राहणार की नाही राहणार, ते तुम्हाला जमत आहे की नाही जमत आहे सब्जेक्ट. त्या हिशोबाने तुम्ही मग समोर वळू शकता. नाही तर मग 12th सायन्स तर आहे. आणि माझ्या वेळेस मी केलं 12th कॉमर्स कारण की मला असं होतं की मला करायचंच आहे CA. तर त्यामुळे मी शुअर होतो आणि त्या हिशोबाने मला समोर मी पडलो. त्या टाईमला ॲक्च्युली आता हे आपलं इंटरनेट नव्हता. तर माझं मेन प्रायमरी जे इन्फॉर्मेशन होती ते मी म्हणजे जे फील्डमध्ये आहे सध्या करत आहे त्यांच्याकडून मी माहिती काढली. बट आता कसं आहे, आता इंटरनेटचा जमाना आला आहे. इंटरनेटच्या जमान्यामध्ये तुम्हाला एका मोबाईलमध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार. जितकी मी इन्फॉर्मेशन नाही देऊ शकणार त्याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन इंटरनेटमध्ये आहे. तर तुमच्याकडे अशी पूर्ण संधी आहे, सर्व टूल्स आहे, सर्व तुमच्याकडे रिसोर्सेस आहे, ते तुम्ही पूर्ण रिसर्च करू शकता. त्या हिशोबाने तुम्हाला मार्गदर्शन पण भेटणार. मागे श्रेय आता सर्वात पहिल्यांदा आई वडिलांना जाते. मग माझा भाऊ त्यांनी पण खूप मोटिवेट केलं आणि दादाचा मित्र आहे त्यांनी पण मला खूप मोटिवेट केलं थ्रू आउट माय जर्नी. त्यांना ॲक्च्युली मला धन्यवाद म्हणायचं आहे. आणि अभ्यासाचं तर म्हटलं तर माझं ॲक्च्युली डेली रुटीन असं होतं की कमीत कमी 8 तास तर अभ्यास करायचंच आहे. त्या हिशोबाने ॲक्च्युली आता माझं असं होतं की मी एकटा अभ्यास नाही करू शकतो. तर त्या हिशोबाने मी कसं मला दुसऱ्यांना बघून मोटिवेट होणं ॲक्च्युली प्रिफरेबल आहे. तर त्या हिशोबाने मी माझं लायब्ररी लावली होती. तर त्या हिशोबाने मला कसं आजूबाजूचं सराउंडिंग जसं भेटलं की अभ्यास करणारे मुलं होते लायब्ररीमध्ये, त्यांना बघून मला पण मोटिवेशन येत होती की नाही बा मला टाईम वेस्ट नाही करायचं, यांच्यासोबत मी पण अभ्यास करून घेणार. आणि त्या हिशोबाने मला ॲक्च्युली ते प्रिफरेबल वाटलं. सर्वांचं अलग अलग राहते. कोणी माझे मित्र पण आहे ते एकटे करतात. तर इट्स डिपेंड ऑन म्हणजे हे डिपेंड राहते एका व्यक्तीवर, इंडिव्हिज्युअलवर. तर माझं हे होतं की अगर मला माझं टार्गेट पूर्ण करायचं आहे त्या दिवशीचं, तर मी तेवढं टार्गेट लिहून ठेवायचं आणि त्या हिशोबाने ॲक्ट करायचं. अगर माझं टार्गेट नाही पण झालं तर ते मी प्रयत्न करायचा की उद्या सकाळी पहिले जेव्हा पण मी स्टार्ट करणार माझा अभ्यास, तर सर्वात पहिले ते मी करून घ्यायचं. आणि ते मी नोट्स लिहित होतो. नोट्समध्ये पूर्ण लिहून राहायचं की काय करायचं आहे टार्गेट, काय नाही किती करायचं आहे आणि किती माझी कॅपॅसिटी आहे करायची. तर ते पूर्ण मी हे करायचं. आणि माझं असं होतं की नोट्स किती समरी याच्यात लिहू शकता तुम्ही. ॲक्च्युली हे कोर्स आहे की इतकं वास्ट आहे, तुम्ही लास्ट डेला तुम्ही पूर्ण रिवाईज नाही करू शकता. त्या हिशोबाने तुम्हाला डे 1 पासून स्टार्ट करावं लागते की लास्ट डेची तयारी कशी राहणार. तर त्या हिशोबाने मी समरीज बनवत होतो आणि ते मला खूप ॲक्च्युली ते खूप मला मदत भेटली. मला पण वाटते की जे टेक्नॉलॉजी आता आली आहे ती खूप ॲडव्हान्स झाली आहे पहिलेच्या हिशोबाने. आता खूप काही तुम्हाला इंटरनेटवर अवेलेबल आहे. खूप काही इन्फॉर्मेशन्स तुम्हाला ॲज अ फ्री रिसोर्स
ते भेटतात. तर असं आहे की पहिले असं होतं की आपलं कोचिंग असं एक ऑप्शन होतं की कोचिंग आपल्याला करायचं आहे, त्या हिशोबाने आपल्याला तिकडे जावं लागत होतं, कोचिंग घ्यावं लागत होती. बट आताच्या जनरेशनमध्ये तसं काही नाही राहिलं आहे. तुम्ही घर बसल्या बसल्या पूर्ण कोचिंग घेऊ शकता, नॉट पेड बट फ्री रिसोर्सेस पण खूप आहेत. जसं मी स्वतः यूज केलं आहे यूट्यूब माझं पूर्ण रिव्हिजन्स करायसाठी. मी माझे कोर्सेस केले होते स्टार्टिंगमध्ये ॲज अ बेस बनवायसाठी. तर ते मी रिकमेंड करणार की सर्वांनाच कोचिंग घेतली पाहिजे ॲज अ बेस बनवायसाठी. बट तुम्ही अगर रिव्हिजन करतो म्हटला तर रिव्हिजनसाठी मला असं वाटत नाही की कोचिंगची जरूरत आहे पुन्हा. कारण तुमच्याकडे इतके रिसोर्सेस आहे. यूट्यूबमध्ये तर खूपच रिसोर्सेस आहे. तुम्ही रिव्हिजन सब्जेक्ट वाईज पण करू शकता आणि टेस्ट पेपर्स पण देऊ शकता. टेस्ट पेपर्स पण ऑनलाईन भेटतात. तुम्हाला टेस्ट पेपर्स लावायचे असेल तर पूर्ण पेडवाला पण आहे, जे सर लोक स्वतः चेक करून देतात. नाहीतर तुम्हाला स्वतःहून इव्हॅल्युएट करायचं असेल तर तुम्ही डाउनलोड करून पेपर स्वतःहून 3 तास बसून घ्या आणि स्वतः इव्हॅल्युएट करून घ्या. तर ते मला असं वाटतं की आजकाल खूप रिसोर्सेस आहे अवेलेबल. तर ते सर्वांनी लाभ घेतला पाहिजे त्याचा आणि छान याच्यात यूज केलं पाहिजे. आणि जसं आता ChatGPT पण आहे, तर ते खूप जण यूज करतात. आता बूममध्ये आहे ते. तर ChatGPT असं आहे की तुम्ही फक्त त्याला प्रश्न विचारा, तो तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यासाठी बसलेला आहे. तर तुम्ही ते पण यूज करू शकता. मी स्वतः यूज करतो ते. माझं काही पण रिसर्च करायचं राहिलं, समोरच्या हिशोबाने काय करायचं आहे. सध्या आता मी CA झालो, त्याच्यासमोर काय करायचं आहे, मला माझ्या फील्डमध्ये कोणती एक्सपर्टीज मला घ्यायची आहे, माझं काय स्पेशलायझेशन करायचं आहे, त्याच्यासाठी पण मी स्वतः यूज करतो ChatGPT. नाही तर असे कोणते पण AI टूल्स. AIचं खूप आता हे झालं आहे, मार्केट झालं आहे. तर ते तुम्ही छानपैकी यूज करू शकता, जसं मी पण करतो. तर